सूर्या फाउंडेशनतर्फे गेल्या 3 दिवसांपासून शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या खान्देश करिअर महोत्सवाचा काल यशस्वी समारोप झाला। 3 दिवसात अनेक पालक व युवकांनी महोत्सवाला भेट देऊन माहिती जाणून घेतली। समारोपाला शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, श्री स्वामी समर्थ शाळेचे संचालक मनोज पाटील, जळगाव शहराचे माजी उपमहापौर सुनील खडके, डॉक्टर निलेश चांडक आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी समर्थ शाळेचे संचालक मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। जिल्ह्यामध्ये आपण बघतो तर अशा पद्धतीने काही कार्यक्रम घेतले जात नाही। जर आपण याचा विचार केला तर आपल्या मुलांना नक्की काय शिकवलं पाहिजे, कुठल्या शाळेत शिकवलं पाहिजे, कुठल्या कॉलेजला शिकवलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शनपर स्टॉल लावले गेले होते। अनेक लोकांनी त्यांच्या शाळा असतील, कॉलेज असतील, अनेक डिग्री कोर्स असतील, मुलांच्या भविष्याबद्दल ज्या काही समस्या पालकांना होत्या अशा सर्व पद्धतीचं ज्ञान मार्गदर्शन या महोत्सवामध्ये डॉक्टर सौ अर्चना सूर्यवंशी यांच्या सूर्या फाउंडेशन तर्फे हा महोत्सव आयोजित केला। सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी म्हणाल्या की यावर्षी आपण राज्यभरातून स्टॉल उपलब्ध करून दिले होते, पुढील वर्षी देशभरातून स्टॉल उपलब्ध केले जातील। सर, आम्ही पहिल्यांदाच हा प्रयत्न केला होता शैक्षणिक महोत्सवाचा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। म्हणजे तसं बघितलं पहिल्या दिवशी अलकाताई खूप बोलावल्या, त्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला। कालच्या दिवशी कवी अनंत राऊत होते, कवी अनंत राऊत सरांना ऐकण्यासाठी मला वाटतं 500-700च्या वर पब्लिक आपली होती। सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला। आजही आपला समारोप होता। आज आदरणीय नामदार शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे येणार होते, पण त्यांच्या काही अडचणी असल्यास ते येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा पत्रही पाठवली, त्यांच्या शुभेच्छाही पाठवलेल्या आहेत। आणि आपण आता पुढच्या वर्षी आपण यावेळी राज्यभरावर काम केलेलं होतं, पुढच्या वर्षी आपण देशभरातून याच्यावर काम करू। काही ज्या दिल्लीच्या आपल्या UPSC MPSC अकॅडमी आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न करू आणि यासाठी मला जळगावकरांची साथ पुन्हा लागेल आणि ते मला नक्कीच साथ देतील असं वाटतं। नमस्कार, मी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव। या 3 दिवसीय खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्ताने आज समारोप आहे। 3ही दिवस मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि या खान्देश करिअर महोत्सवाच्या माध्यमातून जळगाव शहरातील महिला, युवक, विद्यार्थी यांच्यासाठी एक शैक्षणिक मेजवानी तर होतीच, त्यासोबतच एक सामाजिक प्रबोधनाची सुद्धा कामगिरी या महोत्सवाच्या माध्यमातून पार पडलेली आहे। कारण पहिल्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये फार चांगलं प्रबोधन भगिनींचं केलेलं आहे। त्यानंतर प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचं, तरुणांचं अतिशय जाज्वल्य त्यांचे देशभावनेला हात घालत त्यांचं प्रबोधन या ठिकाणी केलं। आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी अनेक संस्था, अनेक शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार त्यांना प्रेरणा देणारा आहे। आणि नक्कीच जळगावच्या या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये या खान्देश करिअर महोत्सव त्याने जळगाव शहराच्या शिरपेचामध्ये तुरा रोवलेला आहे। सूर्या फाउंडेशननी हे फार महत्त्वाचं कार्य हातात घेतलं आणि विशेष म्हणजे अर्चना सूर्यवंशी मॅडम यांचा मोलाचा सहकार्य ह्या सगळ्या म्हणजे हे पूर्ण टीमचं आज त्यांनी इथे सगळ्यांचं स्वागत केलं। आणि इथे महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनसाठी जे काही आवश्यक आहे, पुढच्या करिअरसाठी घडवण्यासाठी जे काही आवश्यक आहे आणि याच्या संदर्भात त्यांना गायडन्स अवेलेबल करून दिलं। आणि या प्रकारचं असं पहिलंच सत्र इथे जे झालं आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी दिला। आणि मी तर बघितलं की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य केलेलं आहे आणि या सगळ्यांचं त्यांनी इथे स्वागत, अभिनंदन आणि त्यांना स्मृतिचिन्ह वगैरे सगळं दिलं। तर हे मोटिवेशनल कार्यसुद्धा त्यांनी हे करत आहेत आणि त्याबद्दल आमच्याकडून सुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा आणि हेच कार्य त्यांनी निरंतर करत राहावं याच्यासाठी शुभेच्छा। या ठिकाणी महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात पहिलाच हा उपक्रम आहे। सूर्या फाउंडेशन आयोजित अर्चनाताई सूर्यवंशी यांनी आज उपक्रम घेतला आहे करिअर महोत्सव। जळगावमध्ये अनेक उत्सव झाले, महोत्सव झाले, मात्र करिअरच्या दृष्टिकोनातून हा जो महोत्सव आहे आणि गेल्या 2 दिवसापासून मी पाहता समारोपाचा दिवस आहे। अर्चनाताई सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली आणि ती मेहनत घेऊन आज म्हणजे खरं तर त्यांना या कार्यक्रमाचं समाधान प्रत्येकाला वाटत असेल की अतिशय संघर्ष करून यांनी हा महोत्सव या ठिकाणी उत्साहितपणे म्हणजे संपन्न झाला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद खान्देशकरांना, जळगाव शहरातील प्रत्येक घरापर्यंत हा महोत्सवाचा विषय म्हणजे गेला। पुढच्या वेळेस ज्यावेळेस हा महोत्सव या ठिकाणी भरेल यावेळेस चौपटीने या ठिकाणी गर्दी राहील
हा जो उत्सव आयोजित केला अर्चनाताई सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो.